5-6 महिने उपचार करून पण फंगल इन्फेक्शन कमी होत नाही, तर समस्या फंगल इन्फेक्शनची नाही, तर तुमच्या चुकीची उपचाराची असू शकते. आजकाल सर्वात जास्त कॉमन आढळणारी चूक म्हणजे कॉम्बिनेशन क्रीमचा वापर, ज्यामध्ये स्टिरॉइड पण आहे, अँटी फंगल पण आहे आणि अँटीबायोटिक पण आहे. ही क्रीम वापरल्याने लालसरपणा व खाज कमी होते, पण फंगस पूर्णपणे नष्ट होत नाही. उलट हळूहळू आतून त्याची वाढ सुरूच राहते. अशा पेशंटमध्ये टिनिया इनकॉग्निटो दिसायला लागतो. त्यामुळे फंगल इन्फेक्शनचे मूळ स्वरूप बदलते आणि निदान करणे कठीण होते. तसेच उपचाराचा कालावधी सुद्धा वाढतो. जर घरातील एका व्यक्तीला फंगल इन्फेक्शन असेल, तर टॉवेल, कपडे, बेडशीट इत्यादीद्वारे इन्फेक्शन इतरांना पसरू शकते. त्यामुळे फक्त रुग्णाचीच नाही, तर संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. मधुमेह, लठ्ठपणा, जास्त प्रमाणात घाम येणे, स्किन टाईट कपड्यांचा वापर ही फंगल इन्फेक्शन वारंवार होण्याची प्रमुख कारणे असू शकतात. फक्त क्रीम बदलून समस्या सुटत नाही. लक्षात ठेवा, फंगल इन्फेक्शन हा फक्त त्वचेशी संबंधितच आजार आहे असे नाही. तो लाईफस्टाईल, हायजीन आणि योग्य उपचार यांच्याशी संबंधित आजार आहे. म्हणून कुठल्याही क्रीम न वापरता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य निदान करून उपचार घ्यावेत.